राष्ट्रीय सेवा योजनेचे हिवाळी श्रमसंस्कार शिबिर म्हणजे केवळ श्रमदान नसून ते विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाच्या देवाणघेवाणीचे एक मोठे माध्यम आहे, असे प्रतिपादन मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी केले। निफाड तालुक्यातील मौजे सुकेने येथील ओझर मिग या ठिकाणी असलेल्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय त्याचबरोबर कर्मवीर रावसाहेब थोरात ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ॲडव्होकेट नितीन ठाकरे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्र संस्थेचे उपसभापती DB अण्णा मोगल हे उपस्थित होते। व्यासपीठावर संस्थेचे संचालक शिवाजी अप्पा गडाख, संचालिका सौ शोभाताई बोरसे, निफाड साखर कारखान्याचे माजी चेअरमन भागवत बाबा बोरसे, शिक्षणाधिकारी शशिकांत मोगल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ग्रामीण विकास आणि श्रमसंस्काराचे महत्त्व अधोरेखित केले। संपूर्ण भारतामध्ये विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरांचं आयोजन हे करण्यात येतं। महात्मा गांधींच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं भारतामध्ये हा प्रयोग राबवायला सुरुवात झाली आणि याचा उद्देश असा आहे की शहरी आणि निमशहरी भागातले विद्यार्थी ग्रामीण भागातल्या लोकांकडून जे काही नवीन संस्कार असतील, त्यांच्या काही चालीरीती असतील, त्याची माहिती घेतात आणि एक प्रकारे ज्ञानाची आदान प्रदान या निमित्तानं होत असते। या शिबिराच्या निमित्तानं विद्यार्थ्यांना श्रमाचं महत्त्व सांगितलं जातं। ग्राम स्वच्छता असेल, सर्वेक्षण असेल, वृक्षारोपण असेल किंवा इतर काही कामं असतील, समतलचर खोदणे असेल, या पद्धतीची कामं केली जातात। अनेक चांगले व्याख्याते बोलून त्यांचे व्याख्यानं ऐकले जातात, त्याच्यामुळे ज्ञानामध्ये पण चांगली भर पडते। सांस्कृतिक कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन केलं जातं, या निमित्ताने विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना वाव देता येतो। अशा प्रकारे अनेक उद्देश या एका शिबिराच्या माध्यमातून आपल्याला साध्य करता येणं शक्य असतं आणि म्हणून असे शिबिर फार महत्त्वाचे आहे। शहरातल्या मुलांनी खेड्यात जाऊन तिथल्या खेड्यातल्या लोकांचं सगळं ज्या काही रूढी असतील त्या आत्मसात करून त्याच्यात काय सुधारणा करता येईल अशा उद्देशाने त्यावेळेस सुरू केलेलं आहे। आणि ते शुद्ध मुलं 11वी 12वी किंवा कॉलेजचीच असावेत असं केलेलं आहे। तर कारण असं हे जे एज आहे सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि ते मोल्ड करता येतं। तुम्ही त्या वयामध्ये एक चांगलं पण काम करू शकतात किंवा वाईट मार्गाला सुद्धा जाऊ शकतात। म्हणून अशा वयाच्या मुलांची निवड करून त्यांना या कार्यक्रमामध्ये करून स्वच्छतेचं धडे घेतले पाहिजे, रस्ते चांगले केले पाहिजे। या प्रकारे ह्या गावामध्ये जी काही संस्कृती आहे तिचा अभ्यास केला पाहिजे असं मला वाटतं आणि ते तुम्ही नक्की कराल या 7 दिवसामध्ये, त्याच्याबद्दल कुठलाही गमत नाही। कार्यक्रमाचे प्रास्ताविक ओझर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर DD लोखंडे यांनी केले। त्यांनी शिबिराच्या उद्दिष्टांची माहिती दिली। शिबिराच्या निमित्तानं ग्रामपंचायत अधिकारी हेमंत सोनार, माजी उपसरपंच सचिन मोगल, सोसायटीचे चेअरमन प्रकाश मोगल, ॲडव्होकेट संदेश मोगल यांच्यासह अरुण मोगल, विष्णुपंत उगले, दिलीप मोगल, मुरलीधर मोगल आणि मोठ्या संख्येनं ग्रामस्थांनी पालक उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकुंद ताकाटे यांनी केले तर आभार प्राध्यापक राजेंद्र धनवटे यांनी मानले। शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य रायभान दवंगे, कार्यक्रम अधिकारी डॉक्टर DS बोराडे, प्राध्यापक राजेंद्र धनवटे, सहकार्यकारी अधिकारी DD रसाळ, डॉक्टर SK आवारे, डॉक्टर AD कदम, प्राध्यापक SR राठोड, प्राध्यापक विजय मोगल यांनी विशेष परिश्रम घेतले। या शिबिरातून गावात विविध सामाजिक आणि विधायक उपक्रम हे राबवले जाणार आहेत। निलेश सगर, नाशिक रिपोर्ट न्यूज, निफाड।